हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार अ आ इ ई. पण ते बरोबर कसं बोलायचं ते मी आज शिकवणार. आणि हे अ ते आ पर्यंत आपल्याला 12 खडे शिकण्यासाठी मदत करतात. कशी मदत करतात ते मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, लक्ष देऊन ऐकायचं, मग लक्षात राहील आणि समजेलही. ठीक आहे, जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही जे बोलत आहात ते तुम्ही लिहू शकता आणि जे समोर आहे ते बरोबर एकदम बरोबर वाचू देखील शकता. पण मी जे बोलते आहे आणि म्हणजे ह्याचा जो आवाज आहे, तो आवाज, ह्या स्वरांचा जो आवाज आहे तो आवाज तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि तो ओळखता आला की तुम्हाला व्यवस्थित मराठी लिहिता आणि वाचता देखील येणार. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आता स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे बोलणे, उच्चार करणं, म्हणजे आपल्या तोंडून आवाज जो निघतो त्याला म्हणतात स्वर. तर हे जे स्वर आहेत ना, ते प्रत्येक जण वेगवेगळे आहेत. हे प्रत्येक जे दिसत आहेत अक्षर, ते प्रत्येकाचे जे स्वर म्हणजे आवाज जो आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे आपण असं एकत्र नाही बोलू शकत, असं बोललं नाही पाहिजे. असं एकत्र नाही, हे असं एकत्र नाही, कोणतंही असं एकत्र नाही. प्रत्येकाचा जो आवाज आहे तो वेगवेगळा आहे आणि वेगवेगळा आहे तो तसाच बोलला पाहिजे आपण. तर स्वर म्हणजे काय? तर मी तुम्हाला उदाहरण देते की समजा हे आपले तोंड आहे, तोंड. हे ओठ नाही, ओठ. इथे मध्ये आपली जीभ असते. ठीक आहे, तर हे असा आतला जो भाग आहे त्याला बोलतात हे तोंड आहे. ठीक आहे, आता ह्या तोंडामध्ये जी जीभ आहे त्या जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही. म्हणजे जीभ आहे ती इथेही टच नाही करत, इथे टच नाही करत आणि इथे कुठेही टच नाही करत. आणि टच न करता जो आवाज निघतो त्याला बोलतात स्वर. ठीक आहे, मग आता हे स्वर कसे बोलायचे ते मी दाखवते. आता हे जर आपले असे हे तोंड आहे, तोंडाचा आकार, तर आपण ह्याला कसं बोलायचं, कसं उच्चार करायचा? बोलायचं म्हणजे आपण गप्पा मारतो तसे नाही, उच्चार म्हणजे प्रत्येक जे अक्षर आहे त्याला बोलायचे कसे, आवाज कसा त्याचा निघाला पाहिजे. तर अ अ अ इथून येतोय पहा, इथे आपला कंठ आहे, गळ्यातून येतो अ. आता अ बोलतानाही जीभ इथे आहे, अ. बरोबर. पुढे आ आवाज बाहेर येतो, आ. पुढे ई. आता इथे आपले जे तोंड आहे असे ओठ असे पसरतात, ई. आणि आवाज येतो ई. इथून आवाज येतोय गळ्यातून, ई. पुढे आहे ई. आपले तोंड पसरते आहे पहा, ई. हे आहे ई. पुढे उ. इथे असे ओठ उ, आवाज बाहेर येतोय उ. नेक्स्ट आहे ऊ. नेक्स्ट आहे ए. इथे देखील ओठ आपले पसरत आहेत, ए. आवाज ए.
ए. नेक्स्ट आई. आई इथून असं वर खाली होतंय. आई. आई. हे पसरलेले आहे थोड. आई. आई. ओ. ओ. बघा आपल्या ओठांचा देखील ओ झालाय. ओ गोल झालाय गोल. ओ. आऊ. 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 पहा या सगळ्यांमध्ये इथपर्यंत कुठेही आपली जीभ इथे टच करत नाही, स्पर्श करत नाही. म्हणजे लागत नाहीये कुठेच, जीभ फक्त मध्ये आहे. अहा. 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 आ. 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 हे झाले स्वर. आणि बरेच जण स्वरमध्ये ऋषीचा पण उल्लेख करतात, म्हणून मी इथे लिहिलेला आहे ऋषी. पण ऋषी बोलताना आपली जीभ टच होते. ऋषी. रु 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 रु. पण शाळेमध्ये विचारले जाते ऋषी माहिती आहे का, म्हणून मी इथे लिहिली आहे. ह्याचा उल्लेख आहे ऋषी. ऋषी. बाराखडीमध्ये हे एवढे शिकवले जातात. बाराखडे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.